दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच एका साईडला घोडबंदर तर एका साईडला आहे मित्रांनो घोडदेव. नितीन आळवे सर आले आहेत, जॉईन व्हाल तर बरं होईल. महाराष्ट्राचा एक गोड आवाज. तुम्ही सगळ्यांचे फॅन आहेत ना, तुम्हाला म्हणजे सगळेजण सगळ्यांना तुम्ही आवडता. आणि खरं महेंद्र सर खरं खरं बोलतो मी तुम्हाला. काल मी कॉमेंट्री ज्यावेळेस माझा टर्न नव्हता संकेत पाटील कॉमेंट्री करू त्यावेळेस मी फक्त फिरत गेलो तिकडून. बऱ्याच जणांनी सांगितलं की पंचगिरी अप्रतिम होत आहे. पहिला चेंडू वेगवान चेंडू आउटसाइड लेग स्टंप. पंच बोलतायत अक्षय चव्हाण. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. अव्वंतर धावेने मात्र अकाउंट खातं खोललं गेलं उमरमध्ये घोडदेव या टीमचं. चॅम्पियन संघ आहे या मैदानावर. गुरुवार शुक्रवार मीरा मास्टर्स आणि मीरा मास्टर्सचा चॅम्पियनचा संघ आहे. जवळ जवळ हा अतिशय जबरदस्त चेंडू आणि इतकं म्हणू शकतोय मी की 2.5 डझन देवगडचे आंबे देखील खाऊन आलेला हा संघ आहे. पप्पू साळुंकीने ते जवळपास 5 डझन आंबे दिले होते. यावेळेस जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता मिस्टर स्टोक आहे. हा प्रयत्न करायला होता. चेंडू जवळपास अनंताच्या थोडासा मागे लँड झाला. थ्रो अचूक होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 3. 4 ओव्हरची मॅच लक्षात ठेवा. आणि आज पप्पू साळुंके यांच्याकडून मात्र दोन्ही समालोचक आहेत संकेत पाटील आणि मी. आम्हाला दोघांनी देखील आज 1-1 डझन देवगडचे हापूस आंबे आलेले आहेत. थँक्यू पप्पू साळुंके. देहे बोली जर आपण पाहिली महेंद्र पाटील स्वतःवर नाराज आहेत की हा चेंडू व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट का झाला नाही. मला जबरदस्त गोलंदाजी. आजची सुरुवात घोडबंदर संघाने लेजेंडरींच्या सोबत केली होती. पुन्हा एकदा जय वीरूची जोडी मी पाहिली. यावेळेस देखील या मॅच मध्ये देखील ती जय वीरूची जोडी पाहायला मिळेल का. मिस्टर स्टोक आहे मागे क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. जबरदस्त कॅच. लक्षात ठेवा सगळे दिवस सारखे नसतात. काही दिवस कधी कधी देवाने आपल्यासाठी देखील बनवून ठेवलेले असतात. हा दिवस अजिंक्य भाऊंसाठी का म्हटलं कारण अजिंक्य भाऊंच्या बद्दल म्हणायचं गेलं तर काही चुका झाल्या होत्या क्षेत्ररक्षण करताना अजिंक्य भाऊंच्याकडून. त्यासाठी म्हटलं ना की काही दिवस असे असतात की देवाने फक्त आपल्यासाठी ते दिवस निवडलेले असतात. त्यामधला आजचा दिवस कदाचित मी म्हणेल आज अजिंक्य भाऊंचा दिवस आहे. अक्षरशः तो जमिनीवर चेंडू पडत होता बस तो चेंडू मात्र लगेच उचलला गेला. काय कॅच घेतला अफलातून कॅच. वेल डन अजिंक्य भाऊ. सुरेख कॅच. पहिला धक्का महेंद्र पाटील त्या ठिकाणी परतीच्या मार्गी. घोडदेव संघ आहे आणि घोडदेव संघ म्हणायचं गेलं तर खरी ताकद घोडदेव संघाची टीमची काय तर गोलंदाजी. लक्षात ठेवा इथून नक्की तोच प्लान केला असेल. जवळपास एक चांगलं टार्गेट. सॉफ्ट हँड आल्याला मात्र आपला अकाउंट ओपन करतोय. थर्ड मॅन रिझर्व मध्ये घोषांकी क्षेत्राच्या दिशेने चेंडू निघून जातोय. धावा संख्या होते ती म्हणजे 4. 20 मिनिटं देतोय आम्ही. जेवणाचं काउंटर फक्त 20 मिनिटं सुरू असेल. 20 मिनिटानंतर जेवण बंद केलं जाईल. लक्षात ठेवा तर जे जे आपला वाढदिवस साजरा करतायत कार्यक्रम करतायत त्यांना विनंती करतोय थोडासा तो कार्यक्रम जो आपला सुरू आहे तो थोडासा बाजूला ठेवा आणि जेवणाच्या मंडपात जा. वाईटचा इशारा. धावा झाल्या त्या 5. यावेळेस नक्कीच आडव्या बॅटनं चांगला फटका आहे. भरत वैती आहेत त्या ठिकाणी. क्या वाद आहे. चांगला थ्रो होता मात्र अरुण तो थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये. खाली आला तो चेंडू. 2 धावा इथे मिळतील. धावा संख्या झाली आहे ती 7. अजिंक्य भाऊ तुमच्यासाठी पैसे आले आहेत. 500 रुपयाचा पारितोषिक आले हा कॅच साठी. जबरदस्त कॅच तुम्ही पकडला. राजकिरण पाटील यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक. बरोबर ना. राजकिरण पाटील ना की राजकिरण मात्र काय. राजकिरण पाटील 500 रुपयाचं पारितोषिक आणि ते 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय.
धावसंख्या 7. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालंय. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची आपण ही 21वी स्पर्धा खेळत आहोत. 22वी स्पर्धा अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च भाईंदरचं मैदान. ऐतिहासिक मैदान. ऐतिहासिक मैदान मी का म्हटलं, नितीन आळवे सर आहेतच आमच्यासोबत. भरपूर मोठे रेकॉर्ड त्या मैदानावर घडले गेलेले आहेत. अनेक नामांकित खेळाडू त्या मैदानावर खेळून गेलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि मोठमोठ्या स्पर्धा देखील भाईंदरमध्ये त्याच मैदानावर पार पडलेल्या आहेत. त्यामुळे मी म्हटलं ऐतिहासिक मैदान. येत्या शनिवारी आपण भेटणार आहोत अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च. यावेळेस ऑन साईडला चांगला फटका आहे. राकेशच्या बॅटमधून हा सिंगल इथे मात्र पूर्ण केला. धावा झाल्या त्या म्हणजेच 8. मालिकावीर हा पुरस्कार घेतला होता, लक्षात ठेवा, शुक्रवारी याच मैदानावर निलेशनं. हे विसरता कामा नाही आहे. मीरा स्पर्धा तब्बल संपूर्ण स्पर्धेमध्ये 75 धावा कुठल्या होत्या निलेश पाटीलनं. मीरा मास्टर स्पर्धेमध्ये फक्त स्पर्धा बदलली आहे, मैदान तेच आहे, खेळपट्टी देखील तीच आहे, लक्षात ठेवा. आणि इथे मात्र संघ देखील बदललाय. समोर आहे घोडबंदर. क्या बात आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारे गोलंदाजी आपण प्रभाकर मात्रे यांची पाहिली होती. वेगवान, तेज तर्रार. आणि यावेळेस देखील या मॅच मध्ये देखील नारंगीच्या सोबत पहिला मॅच आपण पाहिला, घोडबंदर वर्सेस नारंगी. आणि काय गोलंदाजी केली होती प्रभाकर मात्रे यांना त्या मॅच मध्ये. फ्रंटला येऊन चेंडूला फक्त ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला. एक धाव तर वेगानं पुढे चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. गुड रनिंग. धाव संख्या 10. 4 ओव्हरची मॅच. यापुढील सगळ्या मॅचेस 4-4 ओव्हरच्याच असतील. चांगला फटका यावेळेस डीप लॉंग ऑफ रिझर्व मध्ये प्रोडक्शन आहे मिस्टर प्रवीण वैती. आणि तो खेळाडू मात्र लवकर बाद झाला. मी तर म्हणे नक्कीच बहुमूल्य विकेट या ठिकाणी प्राप्त केली आणि दर्जेदार कॅच. क्या बात आहे. वेल डन प्रवीण. धावा झाल्यात त्या 10. न्यू बॅटर मिस्टर जय. नारंगीचं मैदान कोण विसरू शकेल ते नारंगीचं मैदान. अफलातून बॅटिंग केली होती नारंगीच्या मैदानावर. बेस्ट बॅटर ठरला होता NCC मास्टर चषकामधील मिस्टर जय. आलेला फक्त सॉफ्ट हँडनं चेंडूला खेळून काढतोय. एकच धाव इथे मिळेल. स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि आपल्या टीमला नेऊन ठेवतोय 11 या धावसंख्येवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 11 धावा. रिटायरमेंट घेतोय या ठिकाणी आणि त्यांच्या जागेवर रिप्लेसमेंट आपण पाहतोय तर मिस्टर पंकज जातोय. कारण नियमावली आहे 50 वर्षावरील खेळाडू 9 चेंडूनंतर रिटायरमेंट घेऊ शकतोय. पुढच्या वर्षी कदाचित या नियमामध्ये कदाचित बदल होणार आहे, कारण बऱ्याचशा चर्चा या नियमावर झाल्या गेल्या. कदाचित पुढच्या वर्षी मला वाटते 6 चेंडू नंतर 50चा खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकतोय. हा नियम कदाचित होऊ शकतो, लक्षात ठेवा. विक्रमनं जर कॅच पकडला विक्रम तर भरतभाई कडून तुला दिले जातील 500 रुपये. काय युनिफॉर्म चेंज करतोय मीरा टीम. मग असं राजाचा युनिफॉर्म चेंज झाला, सूर्याचा युनिफॉर्म चेंज झाला.
धावा 11 आतापर्यंत. नक्कीच क्रिकेटचा पहिला शब्द सी फॉर कंट्रोल. आणि मी तर म्हणेन गोडदेव संघाला सध्याच्याकडे तरी कंट्रोल मध्ये ठेवलंय गोडबंदर टीमनं. मात्र 40च्या पलीकडे 40 धावा किती महत्वाच्या आहेत या खेळपट्टीवर. या गोडदेव संघाला देखील पूर्ण अनुभव आहे. मिस्टर स्टोक आहे, कॅच महत्वाचा आहे. आणखीन एक मोठी विकेट. बदल केले होते या मॅच मध्ये निलेश पाटील आणि जय. मात्र दोन्ही खेळाडू या ठिकाणी लवकर बाद झाले. खूप मोठी आशा होती गोडदेव टीमची या दोन्ही खेळाडूंवर. मात्र नक्कीच गुड बॉलिंग, कौतुक असेल या ठिकाणी. मात्र एक आणखी मोठा धक्का गोडदेव टीमला. जय पाटील बाद होत आहेत. रवी तारे अवंतर धावेचा इशारा, व्हाईटचा इशारा पंचांचा. मी मगाशी 20 मिनिटं म्हटलं होतं जेवणाचं काउंटर बंद होईल. तर आता 10 मिनिटं आहेत, लक्षात ठेवा. 10 मिनिटात जेवणाचं काउंटर बंद होईल, जेवून घ्या. जागा बनवली होती. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर खेळण्यासाठी गेला होता आणि ऑफ साईडला चेंडूला पंच करायचं होतं. मात्र जी प्लॅनिंग, जी आखणी केली होती ती आखणी मात्र एक्झिक्यूट करता आली नाहीये, इतकंच म्हणू शकेल मी. चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी रवी तारे. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल गोडदेव संघाला. सध्याच्या घडीला षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि फलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 12. आज खरोखरच उल्हासनीय गोलंदाजी प्रभाकर म्हात्रे, रवी तरे, जयेश घरत. आणखीन एक लेग ब्रेक विथ द स्विन. पॉइंट रिझर्व मध्ये फक्त चेंडूला ढकलून देण्याचं काम केलं गेलं. अनंताची वर्णी आज घोडबंदर संघामध्ये लागली आहे. धावा झाल्या ते 13 धावा. लेफ्ट हँड बॅटर आहे, त्याच्यामुळे नक्कीच घोडबंदर संघाला देखील बदल हवा आहे क्षेत्ररक्षणामध्ये. इथे ऑन साईडला आपण पाहतो तर जवळजवळ 5, खास करून पंकज साडी टॉप कॉर्नर आहे, मिड विकेट आहे. जवळजवळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर एक डीप लॉंग ऑन. अशा प्रकारे आपण ऑन साईडला 5 फिल्डर पाहतोय. फुल ऑफ लाईन, बॅक टू द बॉलर. सुरेख सुरेख सुरेख, क्या बात आहे. वेळ जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, कारण समोर येणारा चेंडू अडवणं थोडंसं कठीण असतं गोलंदाजासाठी. कारण रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, त्यानंतर शरीराचा तोल आणि त्यानंतर समोर येणाऱ्या चेंडूला फेस करणं, या सगळ्या काही गोष्टी फ्रॅक्चर सेकंदामध्ये पूर्ण कराव्या लागतात, लक्षात ठेवा. आणखीन एक चांगला चेंडू आहे, ब्लॉक हॉलचा चेंडू. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. कुठेतरी नक्कीच म्हणेल मी नशीब बलवंत आहे ते म्हणजेच मिस्टर पंकज यांचा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावर आहेत त्या फक्त आणि फक्त 14. इथून अंतिम षटक, शेवटचे 6 चेंडू. जवळपास एक चांगला स्कोरबोर्ड घोडबंदर संघासमोर ठेवायचा असेल तर जवळजवळ 15च्या पलीकडे धावसंख्या या 6 चेंडूमध्ये. मात्र घोडबंदर संघ हा विचार करेल की आतापर्यंत आम्ही घोडदेव संघाला कंट्रोलमध्ये ठेवलं आहे आणि या ओव्हरमध्ये देखील आपल्याला कंट्रोलमध्येच ठेवायचं आहे. त्यासाठी कदाचित यावेळेस सागरला थांबवलं जातं, किरणला थांबवलं जातं आणि किरण यांच्या जागेवर यूज केलं जातं, वापर केला जातोय मिस्टर मला वाटते अलंकार तरी यांचा.
कारण आपण जर अलंकारच्या विषयी म्हणायचं गेलं तर मगाशी षटक टाकलं नव्हतं अलंकारनं आणि माझ्या मते मला वाटते मीराची स्पर्धा जी झाली होती त्यावेळेस देखील अलंकारनं षटक टाकलं नव्हतं. मात्र इथे एकतर डावकुऱ्या त्याचा खेळाडू आहे आणि याच ठिकाणी नक्कीच डावकुऱ्या त्याचा गोलंदाज देखील येणं गरजेचं आहे. एखादी ही प्लॅनिंग केली असेल कदाचित. राईचे भरपूर प्रेक्षक आलेत. काल पांजुला हे चेहरे पाहिले होते मी लाईव्ह टेलिकास्ट मध्ये. धावा झाल्यात त्या 14. 3 षटकांचा खेळ पूर्ण. अंतिम षटक शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू बॉडीला पूर्ण टर्न करून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईट पडतो अंपायर सिग्नल. यस लेग बायचा इशारा. वन डे येते. 1 धाव इथे मिळेल. अपील केली होती त्या ठिकाणी पंचांजवळ. कदाचित दुखापत आहे या कारणास्तव ते षटक टाकत नाही अलंकार. मात्र इथे माझ्या संघाला गरज आहे, माझ्या टीमला गरज आहे. थोडीशी चर्चा केली. रवी तरी सोबत लिजेंडरी आहेत, लक्षात ठेवा सगळे खेळाडू. कारण मी बऱ्याचशा संघांमध्ये नवीन नवीन चेहरे पाहिलेत मात्र या संघामध्ये नाही पाहिले. तेच चेहरे मालवणी, तेच चेहरे. एक चेहरा मालवणीत वाढलाय, रुपेश कोळी. फ्लिकचा फटका आहे डीप मध्ये. चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं गेलं त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा काही थांबू शकत नाहीयेत. अनंत आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण अनंताकडून. सागर आहेत येस अनंत नाही आहेत. धाव संख्या 17. मोठा फटका. 1 या 2 मोठे फटके खूप महत्वपूर्ण असतील. अपील मैदानाच्या आतमध्ये आणि या ठिकाणी मात्र अक्षय चव्हाण सरांचं बोडूंचं हा एक महत्वपूर्ण धक्का असेल. यावेळेस मी तर म्हणेल पंकजला उभं राहायचं होतं या अंतिम षटकामध्ये आणि हा पंकज देखील डग आउट रिझन मध्ये. धावा झाल्या त्या 18. मला काय करायचं सगळ्या टीमची माझं काय मी ना आपण नाही करणार. जाऊ दे मला. यावेळेस मात्र आणखीन एक चेंडू डॉट. इथे मात्र डॉट चेंडू खूप महत्वपूर्ण असते, लक्षात ठेवा. मी म्हटलं की इथे 40च्या पलीकडे गुडदूर संघ गेला असताना तर नक्कीच खूप जबरदस्त मॅच झाली असती या ठिकाणी. मात्र फक्त फलकावर धावा आहेत त्या 18 धावा. वाईटचा इशारा आहे. असं वाटलं होतं की एक चांगला चेंडू हाताळला की काय, मात्र थोडासा चेंडू बाहेर निघतोय. भरपूर मात्र चेंडू कट होतोय. जेवण घ्या. जेवण अजूनही सुरू आहे. 10 मिनिटाचा अवधी दिलाय. जे कार्यक्रम करतात त्यांना विनंती करतोय जेवून घ्या. जोरकस फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अजिंक्य तरे आहेत त्या ठिकाणी प्रोडक्शनला. चांगला थ्रो, जबरदस्त थ्रो. मी म्हटलं होतं की आजचा दिवस अजिंक्य तरे यांचा आहे. काय तो कॅच, काय हा थ्रो. अजिंक्यनं
मातीला हात लावणार तरी सोनं होईल. विजयासाठी 24 चेंडू 21 धावा. चला कॉल देतोय ओवळा स्पोर्ट्स ओवळा टीम कॅप्टन आणि राई टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. राई टीम कॅप्टन हेमप्रकाश पाटील आणि ओवळा टीम कॅप्टन चंद्रशेखर ओवळेकर. मगाशी चंद्रशेखर ओवळेकर आले होते ना टॉस करायला. मिलिंद आला होता, मिलिंद पाटील. चला या नाणेफेक करण्यासाठी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय. चला प्लीज या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक व्हायला हवी, तर दोन्ही कॅप्टन लवकर या. हेमू कुठे आहे, जेवतोय का? ही खासियत आहे घोडबंदरची. एंट्री केली होती ती देखील एका लाईनअप मध्ये, एक्झिट करतोय हा संघ मैदानातून त्यावेळेस देखील एका लाईनअप मध्ये. आणि हे सत्र जवळपास अनेक वर्षापासून सुरू आहे. लक्षात ठेवा शिस्त कशी असायला हवी, मी तर म्हणेल घोडबंदर टीम कडून शिकून घ्या. अप्रतिम शिस्त. क्रिकेट आहे आणि क्रिकेटला रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे. आणि हे मी जवळजवळ संकेत पाटील यांच्या माहितीसाठी जवळपास 4 ते 5 वर्षापासून मी बघतोय. चला या वळी आपण नाणेफेकीच्या दिशेनं दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. बदल केला असेल तर अगोदर जाहीर करा दोन्ही टीम कॅप्टन. राईमध्ये बदल नाहीये, ओवळ्यामध्ये देखील बदल नाहीये. चला टॉस करूया आपण. जेवण बंद झालं. ओके जेवण बंद झालंय. जेवणाच्या मंडपात कोणीही जाऊ नका, जेवण बंद केलंय. नील घरत यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन्स विन केला जातोय. टॉस विन कोण? ओवळा जिंकलं की राई? राई जिंकली. हेमू निर्णय 4 ओव्हरची मॅच. शतरक्षण स्वीकारलंय जम्स बॉन्डनं. ओवळा संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. वीस धावा फलकावर आलेल्या आहेत आणि 21 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत घोडबंदर या संघाला. तर बघूया 21 धावा कशा प्रकारे पूर्ण करेल घोडबंदर संघ, किंवा या 21 धावा करण्यासाठी घोडबंदर संघाला घोडदेव संघ थांबवेल. ज्यावेळेस मॅच स्टार्ट होईल त्यावेळेस नक्कीच समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये राई गावाचा आवाज आणि आमचे मित्र संकेत पाटील यांना. थँक्यू भारत. ही लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यावर वर्चस्व आतापर्यंत घोडबंदर टीम्स आहे, मात्र काही करिश्मा इथे घोडदेव टीम करणार का या प्रतीक्षेत बरेच जण आहेत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया पुन्हा एकदा या स्पर्धेकडे. 21वी स्पर्धा आहे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची. साई दत्त क्रीडा मंडळ पेंढकर पाड्याचं आयोजन आणि अगदी अफलातून व्यवस्था. अजूनही मी विनंती करतोय जे कोणी जेवायचे बाकी असतील तर प्लीज भोजन कक्षामध्ये. मात्र बंद झालं आय थिंक. येस प्लीज. तुम्ही आता विचार करा की किती सेवा झाली आहे. थँक्यू. ज्यांचं भोजन झालं नसेल त्यांच्या माहितीसाठी बरोबर 4:30 ला चहा येणार.
अशोक मित्र यार जरा लक्ष द्या गोष्टीकडे. आणि आज आमच्या स्वप्नील तर्फे निश्चितच सर्वांना छोटे बटर असतात ना, ते छोटे बटर, ते जिरा बटर, येस स्वप्नीलला माहिती आहे. चला वळूया या मॅच कडे. आघाडीचा गोलंदाज येतोय तो म्हणजे प्रमोद आणि स्ट्राईक एंडला बॅटर असतील प्रभाकर म्हात्रे आणि त्यांच्या समवेत त्यांचा सहकारी भरत वैदी. क्लासिक जोडी घोडबंदर टीमची. आमचा यश तुमच्यापर्यंत चहा घेऊन येईल मित्रा, लक्षात घ्या. यशला ती जबाबदारी दिली. आणि कोणाला देवगडचे आंबे पाहिजे असतील तर पप्पू साळुंके यांच्याशी संपर्क साधा. अगदी कमी दरामध्ये चांगले चांगले आंबे तुम्हाला मिळतील. पहिला चेंडू डॉट. इथे पुन्हा एकदा एका वेगळ्या पद्धतीने लेफ्ट केलाय हा चेंडू, मात्र हा चेंडू योग्य आहे असं पंच दर्शवत आहेत. प्रभाकर म्हात्रे चिंतेत आहेत की एक्झॅक्टली झालंय काय, कारण चेंडू टप्पा वळल्यानंतर आय थिंक थोडासा आतमध्ये वळालाय अशी गोष्ट नक्कीच पंचांनी पाहिली आहे. त्यामुळे 2 चेंडू डॉट आलेत. इथे मात्र डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेसाठी भरत वैती येणार का, इथे कदाचित धोका होईल किंवा काय. फलंदाज बाद. भरत वैती यांची गाडी थोडीशी मागे राहिली आहे आणि ते क्रीज मध्ये सुखरूप नाहीयेत. गाणं वाजवलंय, त्याचंही करूया कौतुक. तर घोडबंदर संघासाठी एक पारितोषिक आलंय. पहिला चौकार जो फलंदाज ठोकणार त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे राजकिरण पाटील यांच्या माध्यमातून. चौकारासाठी हे पारितोषिक. अजिंक्य येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, मात्र धावचीच झालेत ते म्हणजे भरत वैती. काही अंशी ते कमी पडलेत, मात्र ही पहिली धाव फलकावर लागली आहे. 21 धावा या विजयासाठी आहे. 24 चेंडूंचा खेळ आहे. पहिल्या 3 चेंडूवर आपण बघतोय 1 धाव आली आणि गडी सुद्धा बाद झालाय. काही होणार का वेगळेपणा या सामन्यामध्ये, काही टर्नअराउंड पाहायला मिळतील का, लेट्स सी. पुन्हा एकदा बॅकफुटवर इथे फलंदाज बाद होणार. एक्झॅक्टली बोल्ड आहे की हिट विकेट आहे पाहावं लागेल. बोल्ड आहे का, येस. व्हॉट अ बॉलिंग बाय प्रमोद. ही गोलंदाजी टीम आहे, नाहीये सामना. माहिती आहे की मागची स्पर्धा याच मैदानावर आम्ही जिंकली होती. व्हॉट बॉलिंग. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी आशियामध्ये. चमकलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आशियामध्ये. अफलातून गोलंदाजी प्रमोद. गेल्या काही वर्षात सातत्यपूर्ण मारा राहिलाय मास्टर क्रिकेट मध्ये या माणसाचा. आणि गोडदेवचा एक अफलातून गोलंदाज. पहिले षटक हाताळताना आज मात्र इथे करामत करतोय. धावा 4 चेंडू मध्ये आले फक्त 1, गडी बाद झाले 2. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील विक्रम गरत. दोन गडी बाद 1. थोडस धावफलक केविल वाणा दिसतोय. भूषण पाटील वेलकम. साई देवेश डेकोरेटरचे मालक राई गावातील, त्यांचंही करूया स्वागत. आणि प्रशांत किणी आपली वाट बघतायत. एकवीस धावा विजयासाठी प्लॅनिंग सुरू आहे. एक एक धाव कशा पद्धतीने अडवली जाईल भावेश कर्णधार प्रयत्न करतोय. यावेळेला आपण बघतोय विक्रम साठी थोडस वेगळेपणा आणण्यात येतोय, कारण आता डीप बॅकवर्ड पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक आहे. तसेच आपण बघतोय डीप कव्हरला देखील क्षेत्ररक्षक आहे. एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय लॉंग ऑफ बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय जय पाटील. ऑन साइडला 5 क्षेत्ररक्षक, 4 क्षेत्ररक्षक. आणि निश्चितच
यावेळेला हा जेल होणं गरजेचं आहे. हे हाफ चान्सेस घ्यावे लागतील. मात्र राकेश आय थिंक थोडेस जर बघितलं तर मागे उभ्या आणि म्हणूनच हा झेल होऊ शकला नाही. एक धाव मात्र मिळते. विक्रम स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 2-2 वर. अजिंक्य तरे मगाशी काय क्षेत्ररक्षण झालंय आणि खास करून तो शेवटचा थ्रो अफलातून होता. अगदी डीप मिड विकेट वरून सरळ अलंकारच्या हातात थ्रो देणं कठीण आहे. मात्र अजिंक्यने ती वेळ साध्य केली होती. आज मात्र टीम घोडबंदर आणि त्यांची एकजूट अफलातून दिसतीये. इथे भरपूर बॅकफुटला आणि त्यानंतर चेंडू जर बघितला तर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये टोलवलाय. ही दुसरी धाव झाली आहे पूर्ण. प्रयत्न जरूर होता मुकेशचा वेगवान थ्रो देण्याचा. मात्र या दमदार 2 धावा थोडस बूस्टअप करून जाईल. कारण इथे आत्मविश्वास, या मैदानावर तुम्हाला आत्मविश्वास कोण देणार तर तुम्ही स्वतः. आणि तीच गोष्ट कदाचित अजिंक्य तरे स्वतःला सांगत असेल. या 2 महत्वपूर्ण धावा. आता 18 चेंडू आणि 17 धावांचं अजूनही गणित आहे. पुढचा गोलंदाज कोण हा देखील एक प्रश्न आहे. इज इट जय पाटील और भावेश? या 2 गोलंदाजांपैकी एक कोणीतरी असेल. अजून गोलंदाजीचे ऑप्शन जर बघितले तर येस महेंद्र बाबू हा देखील एक ऑप्शन आहे. मात्र मुकेश यांच्याकडे देखील लक्ष असेल. कारण मागच्या स्पर्धेत मुकेशची चमकदार कामगिरी आपण या मैदानावर पाहू शकलोय. त्यामुळे निश्चितच आता जय पाटील यांना आणण्यात आलंय. एक अफलातून गोलंदाज मीरा मास्टर स्पर्धेमध्ये या मैदानावर अफलातून कामगिरी राहिली जय पाटीलची. खास करून त्याचे ते अगदी आणि अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहू शकलो होतो. त्यामुळे कदाचित इथे जयवर लक्ष असेल. तर दुसऱ्या बाजूला तेवढंच तगडं आव्हान आहे ते म्हणजे विक्रमचं. शॉर्ट डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा विचार. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव ही खासियत आहे जय पाटीलची. मॅच स्टील ऑन. 17 चेंडू 17 धावांची गरज. नेक्स्ट मॅच जेम्स बॉन्ड राई मास्टर्स वर्सेस ओळा परिसर. शॉर्ट डिलिव्हरी इथे मात्र 1 धाव. चांगला पुलचा फटका. मात्र चेंडू फरार होणार आहे सरळ पिनकर पाड्यामध्ये. चेंडू द्या लगेच प्लीज मैदानाच्या आतमध्ये. आमचा जो पाणी देणारा आहे ना आय थिंक त्याचं पेटनेम माझ्यापर्यंत आलंय. सिद्धेश कांबळे त्याचं देखील करूया कौतुक. वेल्डन सिद्धेश उर्फ नाक्या असं काहीतरी त्याला म्हणतात. अभिनंदन आहे त्या मित्राचं. येस सन्माननीय नाना अर्णब पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे नाना तुमचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला रविवारच्या. वेलकम नाना. नाना मात्र भोजनाची वेळ संपलेली आहे. सॉरी नाना जेवून आले असतील ही गोष्ट मला माहिती होती म्हणून बोललो. पुन्हा एकदा वळूया या मॅच कडे. 21 धावा विजयासाठी फक्त मात्र 16 धावांची गरज अजूनही आहे. ओ यावेळेला पुन्हा एकदा स्टिअर केलंय. चांगलं क्रिकेट. एक धाव महत्वाची आहे ती म्हणजे टीम घोडबंदरसाठी. 1 धाव अजून संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6. 15ची अजूनही गरज आहे. पंधरा चेंडू आणि 15 धावांची गरज आहे टीम घोडबंदरला विजयासाठी. बॅट हवी आहे मला वाटतं विक्रमला. आज घोडबंदरचे बरेच प्रेक्षक इथे आलेत. राईचे देखील बरेच प्रेक्षक आहेत. त्यानंतर गोडदेवचे देखील बरेच प्रेक्षक आहेत. सर्वांचं स्वागत आहे. पेनकरपाड्याची ही स्पर्धा साई दत्त मित्र मंडळाचं आयोजन. अनेक पारितोषिक अफलातून ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV 32 इंची आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट फलंदाजासाठी आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी बोटचे जबरदस्त स्पीकर आहेत. त्यामुळे अनेकविध पारितोषिके आहेत. RK मोरवा संघ देखील येताना दिसणार आहे. अंतिम सामन्यात त्यांनी काल प्रवेश केलाय. आणि विक्रम बराच वेळ घेतोय बॅट चेंज करण्यासाठी. आता पुन्हा एकदा तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. कदाचित त्याला हलकी ब्लेडची बॅट पाहिजे असेल की फटके खेळता येऊ शकले पाहिजे.
एरवी विक्रम म्हणजे वजन बॅट घेणारा खेळाडू. जय पाटील, काय प्लॅन असेल विक्रम साठी? ऑन साइडला मात्र क्षेत्ररक्षक लांबच लांब उभे आहेत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जर बघितला तर डाऊन द ग्राउंड येतोय लॉंग ऑन जवळ. चांगले क्षेत्ररक्षण, याची खरी गरज आहे का? एकच धाव, मात्र हा धाव घेण्याचा प्रयत्न का झालाय? तिथे आय थिंक विक्रमचं लक्ष नव्हतं कॉल कडे, ते म्हणजे अजिंक्यच्या. त्यामुळे अजिंक्य यांना परतावं लागेल. ही विकेट सॅक्रिफाईस केलंय, समोरच्या संघाला तुम्ही बहाल केलंय असं आपण म्हणूया. विकेट डाऊन 3, धाव संख्या ती म्हणजे 7. अलंकार तरे न्यू बॅटर इन होतोय. नेक्स्ट मॅच राई विरुद्ध ओळ आहे, लक्षात घ्या. महत्वपूर्ण मॅच असेल ती देखील. मात्र त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल, म्हणजे एकूण जर विचार केला तर ही मॅच संपल्यानंतर अजूनही 3 मॅचेस बाकी आहेत आणि आपल्याकडे अजून बराच वेळ बाकी आहे. साई दत्त क्रीडा मंडळानं अफलातून कामगिरी केलंय आणि खास करून त्यांच्या यंगस्टर्सचं मी कौतुक करीन की त्यांनी अगदी खांद्याला खांदा लावून साई दत्त क्रीडा मंडळाला सपोर्ट दिलाय. थँक्यू यंगस्टर पेनकरपाड्याचे, सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अजून थोडासा काही बदल केला जाईल का, या गोष्टीकडे लक्ष दिलं जात आहे. कारण प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. 14 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे आणि ही बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, ती म्हणजे टीम घोडबंदर साठी अलंकार तरे आणि विक्रम गरत. फुलटॉस डिलिव्हरी होती. हा फटका योग्य पद्धतीने एक्झिक्यूट झाला नाहीये. मात्र बघायचं किती धावा, 2 धावा इथे मात्र मिळतील. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र डीप मधून थ्रो करणं कठीण आहे. मिलिंद मुन्ना यांना तुम्ही पाहू शकता, गोडदेव गावातील अजून एक अफलातून क्रिकेटपटू. मात्र मिलिंद यांची पहिली ओळख जर मी सांगितली ना तर निश्चितच ती खो खो पटूची आहे. अभिनवचा एक अफलातून खो खो पटू म्हणून मुन्नाचं नाव घेतलं जातं. काय टीम होती ती, मुन्ना, पालव, अफलातून खेळाडू. यावेळेला हा अफलातून फटका गॅप मध्ये, चेंडू सीमा पार, षटकार. अलंकार तरेनं आपला तडाखा दाखवलाय आणि कदाचित ही मॅच आमचीच आहे. हा फटका षटकार. राहुल भाई करते नवाला बिंदास लाखाचं बक्षीस लावा. चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. अलंकार तरेचं फॉर्मात येणं घोडबंदर संघासाठी किती इम्पॉर्टंट आहे बघा. मागच्या काही स्पर्धांमध्ये घोडबंदरचा पाहिजे तसा परफॉर्मन्स होत नव्हता, मात्र ही स्पर्धा आपण बघतोय साई दत्त स्पोर्ट्स पेनखरपाड्याची स्पर्धा मात्र त्यांच्यासाठी कदाचित वरदान ठरू शकेल. अलंकार इंजरी मध्ये आहे, मात्र आपल्या संघासाठी 100% एफर्ट देताना. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय विक्रम गरत आहे. सहा धावांची गरज आहे. अजून एक मॅजिकल बॉलर टीम गोडदेवचा, तो म्हणजे मुकेश पाटील. काही चमत्कार मुकेश इथे दाखवणार का? लेट्स सी. स्लो डिलिव्हरी होती, मात्र हा फटका बघा. या फटक्याचं वर्णन करताना कदाचित बऱ्याचदा आपल्या घरात झोपण्यासाठी गाद्या असतात आणि त्या गाद्या बराच काळ झाल्यानंतर एक स्तरावर जाऊन त्या खराब होत असतात. त्याच्यानंतर आपण त्या कुठे झोडायला काढतो बघा, तसं काहीतरी जडलंय. चापटी फटका देखील आपण म्हणू शकतो. हा चोपणे शॉट, हा कदाचित एक वर्ड. थँक्यू महेश भाऊ. मात्र पुढच्या सामन्यात आमच्या पंचांची कामगिरी पाहायला विसरू नका. डान्सिंग अंपायर पाहायला मिळते तुम्हाला. महेंद्र शिंदे यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये.
चेंडू अगदी आणि अगदी आपण बघतोय स्टंप वरून गेलाय. इथे मुकेशने विचार केलाय की तो स्टंपवर का गेला नाही. अजूनही 5 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ राहिलाय. वेल बोल्ड, अफलातून चेंडू. मुकेशच्या भात्यातलं हे अस्त्र आहे. अगदी आउटसाइड द ऑप्शन चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. ग्रेट बॉलिंग. भरपूर मोठी परंपरा आहे गोडदेव गावाला. लिस्ट एंडलेस आहे आणि इथे निश्चितच मुकेश देखील त्यातलंच एक मोठं नाव. यावेळेला इथे हा वेगळा फटका खेळावा लागला. सांभाळ मित्रा. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल मात्र इथे शेवटच्या क्षणी कॉल बॅक. हे काय होतं आणि कदाचित इथे धोका होऊ शकला असता. चांगला थ्रो मुन्नाचा. एकच धाव. अजूनही 4 धावांची गरज आहे. शेवटपर्यंत झुंज द्यावी लागते आणि कौतुक आहे गोडदेव टीमचं. 4 धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या झाली 17. 21चं टार्गेट आहे. 8 चेंडूंचा खेळ राहिलाय. गोडदेव वर्सेस घोडबंदर. यावेळेला अगदी टिपिकल हा फटका पाहिला. ओ खराब क्षेत्ररक्षण. सामना संपलाय. आणि तब्बल 7 चेंडू राखून आणि 8 विकेट राखून हा सामना जिंकलाय टीम घोडबंदरनं. राहुल पाटील करतय धावा. येस, राजकिरण यांनी जे पारितोषिक दिलं होतं 500 रुपयाचं चौकारासाठी, ते मात्र विक्रम घेऊन गेलाय. या विक्रम प्लीज आपलं पारितोषिक टीम घेण्यासाठी. तसेच अजिंक्य दरे यांनी सुद्धा यायचं आहे. अभिनंदन टीम घोडबंदरचं. त्यांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये त्यांचा प्रवेश झालाय. अभिनंदन टीम घोडबंदरचा. चला वळूया लगेचच मॅन ऑफ द मॅच कडे. ओ टू यू मिस्टर बालाजी राऊत. थँक्यू.